लाखो करोडो माणसं जन्माला येतात आणि किड्या मुंगींसारखी मरून जातात. बरेच लोक अपयशाने खचून जातात, पण काही जण असतात जे जिद्दीने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आपण त्या लाखो करोडोपैकी आहोत की आपण त्या काही जणांपैकी आहोत की आपण काय करतो आणि आपण कसा विचार करतो याच्यावरती अवलंबून असतं. जर तुम्हाला सुद्धा किड्या मुंगींसारखं जगायचं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी सारंग आणि तुम्ही पाहत आहात मोटिवेशनचा किडा हा युट्यूब चॅनल. काल परवा एक सुंदर गोष्ट वाचनात आली. ती गोष्ट वाचल्यानंतर मी विचारात पडलो, खरंच आयुष्यात कितीतरी वेळा आपल्याला कळतच नाही की आपली व्हॅल्यू, आपली किंमत फार जास्त असते, पण आपल्याला स्वतःला कधीच ती समजत नाही. आणि इतर लोक जे आपल्याला कचरा समजतात, जे आपल्याला नेहमीच कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यामुळे आपण सुद्धा स्वतःला कचरा समजायला सुरुवात करतो. मित्रांनो, एका माणसाला अशी माहिती मिळाली की एक असा पक्षी आहे जो 5 वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो. एक पक्षी 5 भाषा कसा बोलू शकतो याचे त्याला खूप कुतूहल वाटत होते, म्हणून त्याने 5 भाषा बोलणाऱ्या पक्षाचा शोध घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, शोध मोहीम राबवली. पण त्याला ते पक्षी काही केल्याने सापडेना. शेवटी तो थकून एका पक्ष्यांच्या दुकानामध्ये, जिथे पक्षी विक्रीसाठी ठेवले जातात, त्या दुकानामध्ये येऊन बसला होता. तिथे त्यांनी विचारलं, मी अशा पक्षाचा शोध घेतोय की जो 5 वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलू शकतो. त्यावरती त्या दुकानाच्या मालकांनी सांगितलं की आमच्याकडे या प्रकारचा पक्षी होता आणि तो आमच्याकडे आता येणारही आहे, पण त्यासाठी किमान पुढचे 2 दिवस तरी लागतील. आम्ही तो पक्षी तुम्हाला नक्कीच देऊ. त्यावरती त्या माणसाने सांगितले की मी एका महत्वाच्या दौऱ्यासाठी बाहेर जाणार आहे, हा माझा पत्ता घ्या आणि तुम्ही तो पक्षी माझ्या पत्त्यावरती पाठवून द्या. त्या दुकानदाराने त्यासाठी संमती दर्शवली आणि त्या पक्षासाठी लागणारे पैसे सुद्धा त्या माणसाने त्या दुकानदाराला देऊ केले. आणि तो माणूस घरी गेल्यानंतर त्याच्या महत्वाच्या कामाच्या दौऱ्यासाठी निघून गेला. 2-3 दिवसानंतर जेव्हा तो माणूस घरी परत आला, तेव्हा त्याने त्याच्या बायकोला विचारलं, अगं, एक पक्षी येणार होता, तू पाहिलास का तो? त्यावरती त्याची बायको म्हणाली, हा पाहिला ना. त्याने विचारलं, कुठे तो पक्षी? बायकोने सांगितलं, तो तर आता कुकरमध्ये आहे, मी त्या पक्षाला शिजवायला ठेवलंय. त्या माणसाने डोक्यालाच हात लावला आणि म्हणाला, अगं, 5 वेगवेगळ्या भाषा बोलणारा पक्षी होता तो, त्यासाठी मी किती धावपळ केली मलाच माहितीये. त्यावर त्याची बायको म्हणाली, अरे बापरे, त्या पक्षाने मला सांगितलंच नाही की त्याला 5 भाषा बोलता येतात, म्हणून मी त्याची भाजी करायला घेतली. मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्यानंतर मी खरंच विचारात पडलो की आपल्याकडे अशी भरपूर कौशल्य असतात, आपल्याकडे असे भरपूर स्किल्स असतात, आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती क्षमता असते, पण आपण ते कधीच बोलून दाखवत नाही किंवा आपण कधीच स्वतःला व्यक्त करत नाही. आणि मग असंच कोणीतरी येतं आणि आपली भाजी करतं, आपला घात करतं. आपल्यामध्ये काय आहे, काय दडलंय हे शोधणं जितकं गरजेचं असतं, तितकंच व्यक्त होणं सुद्धा गरजेचं असतं. बऱ्याचदा बरेच लोक काही न बोलता घुसमटून मरत राहतात. कधी कधी व्यक्त होणं, कधी कधी बोलणं, कधी कधी स्वतःची किंमत या जगाला दाखवून देणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत लोकांना दाखवून देता, त्याच दिवशी लोक तुमची व्हॅल्यू करतात. प्रत्येक गोष्ट लोकांनी तुमची व्हॅल्यू करावी यासाठी नक्कीच करायची नसते किंवा प्रत्येक वेळी प्रत्येकाला आपली व्हॅल्यू दाखवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नसतो. जिथे कुठे परिस्थिती निर्माण होते, जिथे लोक आपल्याला कचरा समजतात, जिथे लोक आपलं इतकं जास्त खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात की आपण डिप्रेशनच्या आहारी जातो किंवा आपण स्वतःलाच इतकं कमी समजू लागतो की आपल्याला या जगण्यात रसच वाटत नाही, तिथे खरी वेळ असते स्वतःची किंमत दाखवून देण्याची, आपल्यामध्ये काय क्षमता आहे हे दाखवून देण्याची, आपण काय करू शकतो हे दाखवून देण्याची, आपली खरी व्हॅल्यू काय आहे हे दाखवून देण्याची. म्हणूनच जर आज तुम्ही याच घुसमटीमध्ये जगत असाल, आज जर तुम्हाला असंच फील होत असेल की कोणीतरी तुम्हाला दाखवून देते की तू काहीच नाहीयेस, तू काही करू शकत नाही, तुझी व्हॅल्यू काहीच नाहीये, तू अगदी कचरा आहेस, तुझा जन्माला येऊन काहीच उपयोग नाहीये. मित्रांनो, असं असेल तर याच क्षणी उठा आणि स्वतःला नाही तर या जगाला ठणकावून सांगा की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही काय करू शकता. कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश आलं किंवा कुठेतरी आपण थोडेसे कमी पडलो, याचा अर्थ असा नसतो की आपल्याला या जगात जन्माला येऊन काहीच उपयोग नाही. या सृष्टीमध्ये, या निसर्गामध्ये, या विश्वामध्ये परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट, मग ती कितीही छोटी असो, त्या प्रत्येक गोष्टीला स्वतःची व्हॅल्यू असते आणि तुम्हाला तर नक्कीच आहे. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा आणि स्वतःसाठी लढायला आणि स्वतःसाठी जगायला शिका. मला आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला जगण्यासाठी एक नवीन बळ देऊन गेला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.